या ठिकाणी आजच्या या सत्कार समारंभासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, सर्वांचे या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत। हे पहा, 2-3 कार्यकर्त्यांना विनंती असेल, मागे खुर्च्या आहे, त्या खुर्च्या तिथे मध्ये लावायच्या आहे। टाळ्या झाल्या पाहिजेत। भारत सर यांनी प्रचार प्रमुख म्हणून जिम्मेदारी स्वीकारली आणि सचिननी ती सार्थ करून दाखवली। सचिन बरोबर जे काही सर्व कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत। ही लढाई लढताना मित्रांनो, मी भाषणात म्हटलं होतं की 17-0 ने आपण ही लढाई जिंकणार, याच व्यासपीठावरून म्हटलं होतं। आणि इथेच या सर्व 17-0 ही सर्व आपले जे काही संचालक मंडळ सर्वच्या सर्व आपण मोठा मताधिक्याने 1661 मतं, 54% फक्त ब्राह्मणवाडा शाखेमध्ये मतदान झालेले, कुठल्याही शाखेत 54% झालेलं नाही। 10, 12, 15 असं टक्केवारीच आहे। पण झाडून टाकून जी टीका, जहरी टीका झाली सोशल मीडियाच्या मार्फत असेल किंवा पत्रक काढून झालेली असेल, त्याला जे काही ब्राह्मणवाडेकरांनी सडेतोड उत्तर दिलेले आहे, त्यासाठी मी तुम्हाला मानाचा या ठिकाणी मुजरा करतो की आपण या टीकेला, हे खरं नव्हतं तरी या टीकेला जे काही तुम्ही उत्तर दिलं ते मतदानातून दिलं, म्हणून तुमचा मला सार्थ अभिमान आहे। खरं तर मित्रांनो, मी सांगितलं की गेली 6-7 महिने आपण या निवडणुकीच्या तयारीला लागलो होतो। तयारी करताना सर्व प्रकारचं म्हणजे जे काही रॉ मटेरियल असतं, इतर बातमी, कुठून बातमी, कोण कसं लढलं, त्या सर्व बातम्या या ठिकाणी मला तिचा अनुभव आहे। जवळजवळ 5 निवडणुका माझ्या डोळ्यात घालून गेलेल्या आहेत। म्हणजे कसं त्या निवडणुकीने मी थोडा का होईना, मुंगीच्या पाया एवढा का होईना भाग राहिलेलो आहे। आणि म्हणून सर्व निवडणुकीची खडानखडा माहिती मला असायची। मी माझं जास्त महत्व सांगत नाही, पण मी जो प्रयत्न केला या मंडळींनी मला साथ दिली आणि त्या साथीचं खरं म्हणजे या ठिकाणी त्या विजयात रूपांतर झालेलं आहे, हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आता झालं इकडं आपल्या खरं म्हणजे गावचा संस्थापक विजयी झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते माननीय रवींद्र इथापे साहेबांनी सांगितलं, ही संस्था ब्राह्मणवाड्याचीच आहे आणि ब्राह्मणवाड्याचाच याच्यावर अधिकार आहे। पण मित्रांनो, टाळ्या जरी वाजल्या तरी 10 जानेवारी 1979 साली माननीय MS गायकर दादांनी या आपल्या सर्व परिसराला बरोबर घेऊन या संस्थेची स्थापना केली आणि ही संस्था खऱ्या अर्थाने सगळ्या भागाला, आपल्या पठार भागाला बरोबर घेऊन ही संस्था स्थापन झाली आणि तिने यशोभरारी घेतली। 500 कोटी या ठिकाणी संस्थेनं आता 560 कोटी पर्यंत गेलेली असेल, बॅलन्स शीट अजून मी बघितलं नाही। पण हा जो काही कामाचा सपाटा या मंडळीने लावला आणि ही संस्था यशोभरारी घेत आहे। नामांकित आपला प्रवास हा वाशासारखा नाही, वेताच्या काठीसारखा आहे। वासा पोकळ असतो पण वेत हे भरीव असतं। त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा सतत वर्ग संस्था अत्यंत भक्कम, संस्थेचे शासकीय निकष, जे शासनाने निकष लावले ते सर्व निकष संस्थेने पूर्ण केलेले आहेत आणि म्हणून या मंडळींचा या ठिकाणी ब्राह्मणवाड्यात सत्कार व्हावा असं ब्राह्मणवाडेकरांनी मनोमन या ठिकाणी निश्चित केलं। आणि हा प्रसंग या ठिकाणी आनंदाचे डोही, आनंद तरंग हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। खरं म्हणजे वेळ सकाळी जर आला असता तर कृपया इथं बसायला जागा झाली नसती, परंतु काय होतं, उन्हाचा प्रहार आहे, कडक ऊन आहे आणि प्रचार सभेला सुद्धा वाळून साहेब आपण होतं, गर्दीला काही हे नाही। ब्राह्मणवाडेकरांनी याही पेक्षा मतदानातून जे दाखवून दिलंय ते सर्वश्रेष्ठ आहे। आपल्याला कोणावर टीका करायची नाही, यापुढे सर्व आपले, कोणीही बघूचा नाही। निवडणूक जिंकणे हारणे हा एक भाग आहे, परंतु हरले म्हणून त्यांना नाव ठेवायचं अजिबात नाही। ते सुद्धा आपलेच आहेत, आपल्या मातीतले आहेत, त्यांना सुद्धा यापुढे आपल्याला बरोबर घेऊन जायचंय, एवढं बाकी ध्यानात ठेवा। आणि या ठिकाणी जे काही शिलेदार आहेत सचिन यादी कार्यकर्त्यांची नसताना ज्या कार्यकर्त्यांनी आपलं दिवसभर अत्यंत कशाची, आपल्या कामाची, कांद्याची, गुरं वासरं
याची कुठलीही तमा न करता ज्या कार्यकर्त्यांनी कामं केली ते संजय फलके, सुदाममामा शिंदे, विजय शिंदे, विजय हंडे, सुमित जाधव, सचिन आरोटे, शांताराम आरोटे, विनायक गायकर, भगवान गायकर, रावसाहेब गायकर, बबन आरोटे, धोंडीभाऊ मंडलिक, गणेश गायकर, भगवान आरोटे, अविनाश जाधव, अविनाश आरोटे, अशोक शेठ हेळवंडे, दिगंबर आरोटे, त्याचप्रमाणे सीताराम बाबा आरोटे, बाळूदादा रंगनाथ आरोटे, विनायक गायकर, रामदास आरोटे, शांताराम फलके, लघु भीमाजी आरोटे, काशीनाथ आरोटे, चव्हाण मामा, त्याचप्रमाणे आपले हंडे सोयरे, विजय भीमाजी हंडे, बाळशीराम फलके, त्याचप्रमाणे डॉक्टर मनीष शिंदे, दीपक दादा आरोटे, भाऊसाहेब गायकर, संपत पाबळे, प्रशांत फलके, बाळू सतुभाऊ आरोटे, कारभारी बापू आरोटे, त्याचप्रमाणे भारत आरोटे सर, या सर्वांनी जे काही काम केले ना या सर्वांना एकदा मी सलाम करतो आणि पुढे या ठिकाणी मी सत्काराचा कार्यक्रम सुरू करतो। तर प्रथमतः या ठिकाणी सत्कार होईल या संस्थापक पॅनलचे प्रमुख आणि संस्थेचे सभासद, संस्थेचे संस्थापक ज्यांचं सभासद क्रमांक 1 आहे ते या गावचे सुपुत्र MS दादा गायकर यांचा सत्कार, या गावचे माजी उपसरपंच माननीय कारभारी बापू आरोटे यांना नम्रतेची विनंती आहे का आपला या ठिकाणी मान आहे, दादांचा सत्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी मंचावर यायचं, नम्रतेची विनंती आहे। आपल्या भूमिपुत्राचा या ठिकाणी सत्कार होतोय। 10 जानेवारी 1979 साली ज्यांनी मुंबईमध्ये आपल्या कर्तृत्वाचा त्या ठिकाणी ठसा उमटवला आणि सर्व पठार भागाला या ठिकाणी बरोबर घेतले ते MS दादा गायकर। त्यानंतर सन्माननीय VG गायकर साहेब, सभासद क्रमांक 5 यांचा सत्कार माननीय पोपट हंडे, अध्यक्ष विविध कार्यकारी सोसायटी ब्राह्मणवाडा यांच्या अटीने या ठिकाणी संपन्न होतोय। समोर फोटोज घ्या, ज्यांचा सभासद क्रमांक 5 आहे आणि संस्थापक पॅनलचे सर्व सन्मान्य BG गायकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। यानंतर सन्मान्य BR आरोटे, तब्बल 46 वर्ष संचालक, त्यांचा सत्कार चव्हाण मामांना नम्रतेची विनंती आहे की आपण या ठिकाणी संपन्न करायचं आहे। दोन वेळा अध्यक्ष आणि 2 वेळा उपाध्यक्ष राहिलेले सन्मान्य BR आरोटे, यानंतरचा पुढचं नाव आहे या गावचे स्टार सन्मान्य भानुदास शेठ आरोटे, तळागाळापासून ज्याचं प्रेम या गावावर आहे आणि प्रत्येक वाडी वस्तीतला माणूस यांचा सत्कार सन्मान्य सुदाम मामा शिंदे, आपणाला विनंती आहे की आपण या ठिकाणी संपन्न करत आहे। सुदाम मामा शिंदे, प्रचंड गावावर प्रेम आणि जनमानसात सर्वसामान्यांमध्ये प्रसिद्ध असलेले भानुदास शेठ आरोटे। यानंतर खरं म्हणजे प्रचार सभेमध्ये ऍडव्होकेट किसनराव हांडेंनी ज्यांना हेडमास्टर म्हणलं होतं, यशो मंदिरचे हेडमास्टर सन्मान्य अशोकराव वळून यांचा सत्कार या ठिकाणी विलास आरोटे यांना नम्रतेची विनंती आहे। प्रसिद्ध गाडामालक विलास शेठ आरोटे, आपण या ठिकाणी अशोकराव वळून यांचा सत्कार करायचा आहे। प्रशासनावर प्रचंड वचक असलेला माणूस माननीय अशोकराव वळून। यानंतर बऱ्याच गावचे भाषे असलेले आणि ब्राह्मणवाड्याचे सुद्धा भाषे असलेले माननीय दिनेशचंद्र हुलवळे, अध्यक्ष मालशेज रेल्वे कृती समिती आणि माजी संचालक यशो मंदिर, आता विद्यमान संचालक झालेले आहेत, यांचा सन्मान सन्माननीय गोकुळ आरोटे सरांना विनंती आहे। गोकुळ आरोटे साहेब आमचे सोयरे।
यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते माननीय रवींद्रजी इथापे यांचा गळ्यातला टाईट माणूस आणि एक अत्यंत शातीर दिमाग माननीय अंकुशराव बोडके यांचा या ठिकाणी सन्माननीय शांताराम नामदेव आरोटे यांनी सत्कार करावा अशी विनंती आहे. माननीय अंकुशराव बोडके, समोर फोटो घ्या. समोर यानंतर सर्वांचा मित्रप्रिय माणूस माननीय विजय शेठ मवाळ यांचा सन्मान भारत सरकारचे नोटरी सन्माननीय ॲडव्होकेट के बी हंडे साहेबांना विनंती की आपण यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर जाचक वडगावचे सुपुत्र सन्माननीय दिनेश फापाळे यांचा सन्मान या ठिकाणी संजय फलके यांना नम्रतेची विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. खरं म्हणजे दिनेशच्या बाबतीत सांगायचं सर्वात शेवटी आलेला माणूस, पॅनलमध्ये सर्वात शेवटी आला आणि गड जिंकला. बेलापूरमध्ये मला प्रचार सभेत सांगितलं होतं गडही आला पाहिजे आणि सिंह आला पाहिजे, तर हा गडही आला आणि सिंह आला असं आहे दिनेश फापाळे. त्याचप्रमाणे संतोष शेठ शिंगोटे बदकी गावचे सुपुत्र यांचा सन्मान बाळू सतुभाऊ आरोटे आमचे वर्गमित्र यांनी करावा अशी विनंती आहे. यानंतर भोसरी गावचे अत्यंत सुपुत्र आणि लोकप्रिय उमेदवार माननीय अमोल शेठ उगले आपला या ठिकाणी सत्कार होतोय. प्रकाश शिंदे पप्पा आपल्याला विनंती आहे आपण यांचा सन्मान करायचा आहे. प्रकाश शिंदे पप्पा या पॅनलचा सर्वात पहिला जुने माणसं सोडल्यानंतर सर्वात पहिला ज्यांची नियुक्ती झाली ते अमोल उगले साहेब, सर्वात पहिला निवडलेला माणूस. माननीय सुधाकर हंडे यांनी सुचवलेला आणि सर्वात पहिला माणूस. यानंतर संगमनेर तालुक्यातील निमोद या गावचे सुपुत्र आणि ज्यांनी आपले संचालक होऊन जी कारकीर्द गाजवली असे बजरंग नागरे यांचा सत्कार बबल संतू आरोटे माजी सदस्य ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा यांना विनंती आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर जुन्नर तालुक्याचं खरं म्हणजे एक दणदणीत नाव ज्यांच्या नसानसामध्ये यशवंतविषयी प्रेम आहे आणि सर्वांचे लाडके उमेदवार आणि जुन्नर तालुक्यामध्ये शरददादा सोनवणे यांचे समर्थक माननीय मंगेश शेठ हंडे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्काराला यायचं आहे. या गावचे माजी उपसरपंच भारत आरोटे सरांना नम्रतेची विनंती आहे की आपण या ठिकाणी मंगेश शेठचा सत्कार करायचा आहे. यानंतर माननीय किरण गवांदे मुंबई डबेवाला मंडळाचे सचिव आणि 14 देशांचं भ्रमण करून आलेला माणूस आणि मुंबई डबेवाला मंडळाचं प्रवक्ता म्हणून जे काम करतात ते किरण गवांदे यांचा सत्कार करतील काशीनाथ आरोटे. आपल्याला विनंती आहे की आपण सत्कारासाठी यायचं आहे.
यानंतर सन्माननीय मारुती जाधव यांचा सत्कार या ठिकाणी मच्छिंद्र गायकर करतील. आपल्या ब्राह्मणवाडा गावचे दाचकवाडीचे सुपुत्र मारुती जाधव यांचा सन्मान यानंतर ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय हरिभाऊ मारुती आरोटे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. सत्कार करतील सचिन आरोटे, विजू शिंदे आणि संपत पाबळे. चला, हरिभाऊ मारुती आरोटे आणि विजय आरोटे. यानंतरचा सन्मान होत आहे तो असा की यशमंदिरमध्ये महिलांचं नेतृत्व करणाऱ्या सन्माननीय उल्काताई गवांदे यांचा सन्मान करतायत सन्माननीय कविता आरोटे. आपल्याला विनंती असेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर नेतृत्व करणारे सगळेच असतात, परंतु महिलांचं नेतृत्व या 2 महिलांनी केलेलं आहे. यांचं देखील मनापासून धन्यवाद. यानंतर पुढील सन्मानासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय रसिकाताई गायकर. रसिकाताई गायकर यांचा सन्मान करतायत सन्माननीय शालूताई कोंडे. आजींना या ठिकाणी विनंती असेल की आपण सन्माननीय रसिकाताई गायकर यांचा सन्मान करावा. खरं तर या 2ही महिला सन्माननीय संस्थापक पॅनलच्या वतीनं यशोमंदिरच्या सर्व महिलांचं नेतृत्व करणार आहेत. यानंतर एक विशेष सत्कार की ज्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं, वेळोवेळी आम्हाला या सगळ्या निवडणुकीमध्ये वेळोवेळी आमच्या संपर्कात होते, ते म्हणजे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, कार्याध्यक्ष पतसंस्था युरियल, आमचे मार्गदर्शक सीतारामदादा आरोटे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो सुमित जाधव, त्याचप्रमाणे भगवान गायकर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि सीतारामदादा आरोटे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या निवडणुकीमध्ये वेळोवेळी आम्हाला यांनी मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थाने आम्हाला आधार दिला, ते आमचे मार्गदर्शक सीतारामदादा आरोटे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. यानंतर एक सार्वजनिक सत्कार होणार आहे, तो म्हणजे श्रीकृष्ण सहकारी दूध व्यावसायिक संस्था यांच्या वतीने सर्व सन्माननीय संचालक मंडळाचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करावा. या ठिकाणी एक विशेष सत्कार राहिलेला आहे. सन्माननीय भाई वाळूज
भाई वाळून ज्यांनी जे काही जो निवडणुकीचा प्रोग्राम बनवला आणि तो पूर्ण यशोमंदिरच्या इलेक्शनमध्ये वापरला गेला आणि स्ट्रॉंग रूम म्हणजे जे काही वॉर रूम म्हणतात निवडणुकीचा वॉर रूम ज्यांनी सांभाळला ते भाई वाळूंचा या ठिकाणी सत्कार माननीय भारत सरांना विनंती आपण या ठिकाणी भाई वाळूंचा या ठिकाणी सत्कार करायचा. थोडक्यात सांगायचं झालं तर पडद्यामागचा मुख्य कलाकार म्हणून ज्याला ओळखलं जाईल तो म्हणजे आमचा सर्वांचा लाडका भाई वाळूंज दादा. खरं तर टेक्निकल विभागामध्ये त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलं, मनापासून धन्यवाद. सुमारे 27 वर्षापूर्वी यशोमंदिर सहकारी पतसंस्थेच्या यातील अनेक मान्यवर संचालकांनी या गावामध्ये एक स्वतंत्र दूध संस्था असावी आणि ती शासनाच्या धोरणाने चालावी अशा प्रकारची मनोकामना केली आणि आपण या गावातील दूध उत्पादकांनी अतिशय चांगली अशी श्रीकृष्ण दूध संस्था काढली आणि तिला मोलाचं सहकार्य पहिल्यापासून लाभलं ते यशोमंदिर सहकारी पतसंस्थेच्या सन्माननीय संचालकांचं. म्हणून आजही ब्राह्मणवाड्याचं नाव तालुक्यात जिल्ह्यात नवे महाराष्ट्रात जी यशोमंदिर पतसंस्था म्हणून काढलं जातं त्याचंच फळ एक सहकारी संस्था म्हणून श्रीकृष्ण दूध सहकारी संस्था आहे आणि त्याचं सर्व श्रेय त्याचं सर्व मार्गदर्शन ह्या विद्यमान संचालकांना जातं. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व दूध उत्पादकांच्या वतीनं या नवनिर्वाचित संचालकांचं अगदी मनपूर्वक प्रेमपूर्वक संस्थेच्या वतीनं आणि ब्राह्मणवाडीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो. म्हणून एक अतिशय आदराची भावना त्यांच्यासाठी व्यक्त करतो. विशेष म्हणजे सन्माननीय MS दादा यांनी त्या काळामध्ये आम्हाला पंजाबला जाण्यासाठी संकरित गाई खरेदी करण्यासाठी जे प्रोत्साहन दिलं ते आदरणीय मारुती मामा नाना आरोटे असतील याची उलवळे साहेब असतील या सर्वांनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं आणि म्हणून या भागामध्ये आम्ही डबल क्रांती करू शकलो. आजही या परिसराचं दूध 25,000 लिटर आहे. मला अभिमान आहे की या संस्थेनं या दूध उत्पादकांच्या हितासाठी काहीतरी असं भरीव असं योगदान करावं. मी मागेही प्रचार सभेमध्ये बोललो होतो की मुंबई आपल्याला फारशी लांब नाही आणि शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि खाणाऱ्यांना मिळणारा भाव याच्यामध्ये 15 ते 20 रुपये लिटरचं अंतर आहे. परंतु याचा जो मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च आहे तो या परिसराला एकत्र करून जर आपण यामध्ये पुढाकार घेतला तर निश्चितच या भागातील दूध उत्पादकांचं फार मोठं कल्याण होणार आहे. मी माझी विनंती आहे त्याही वेळेस होती आजही आहे. खरं म्हणजे श्री यशोमंदिर सहकारी संस्था ही मातृसंस्था गाव ब्राह्मणवाडा या संस्थेच्या या संस्थेची निर्मिती या ब्राह्मणवाड्याच्या भूमीतून झाली आणि बघता बघता मग अकोले तालुक्यातील कळंब जांभळं बदगी काळजेवाडी अशी विविध गावं बेलापूर हे सर्व सहभागी झाली. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील गावं सहभागी झाली. त्यानंतर आंबेगाव तालुक्यातील सहभागी झाली. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील झाली. अशा प्रकारचं एक विस्तृत स्वरूप एक व्यापक स्वरूप या संस्थेचं झालं आहे आणि सर्वांना खरं म्हणजे या सर्व उत्तर महाराष्ट्र परिसराला या संस्थेचा अतिशय सार्थ अभिमान आहे. मी अतिशय अजून एक माझी नम्रतेची दुसरी अशी विनंती आहे की साहेब सुमारे 15 वर्षापूर्वीचा काळ यशोमंदिरच्या विकसनशील प्रक्रियेतला काळ तर तुम्ही ब्राह्मणवाडा गावातील ज्यावेळेस यशोमंदिरची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा असायची त्यावेळेस अतिशय आदराने बेलापूरचे प्रमुख गावातली माणसं बोलवायची, ब्राह्मणवाड्यातल्या गावातली प्रमुख माणसं बोलवायची किंवा जे जे आपल्या परिसरामध्ये जी गावं असतील त्याच्या आदराने आपण व्यवस्थापन करायचं आणि त्या सभेला आम्हाला निमंत्रित करायचं. आमचं अतिशय चांगल्या पद्धतीचं तुम्ही स्वागत करायचं, पाहुणचार करायचा. ही प्रथा कुठेतरी पण 10 वर्षापासून बंद झाली. खंत वाटती की ग्रामीण भागाचा माणूस ग्रामीण भागाच्या माणसाने यामध्ये फार मोठं योगदान केलं आहे आणि आपणही ग्रामीण आहे. माझी विनंती आहे की ही प्रथा आपण पुन्हा चालू करावी. संघटनात्मक माणसं तयार होतात, यातून नवीन पिढी घडली जाते आणि त्याचा निश्चितच समाजाला उपयोग होतो. वार्षिक सभेला जो काही तुमचा खर्च होतो तो काही होऊ द्या ना, वार्षिक सभासदांच्या उत्पन्नाच्या नफ्यातूनच होतो, परंतु यातून निश्चितच या ग्रामीण माणसाला चालना मिळते. आम्ही अनेक सभेला तुमच्या आलो, आम्हाला प्रोत्साहन मिळालं, आमचा अभ्यास झाला. अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि त्याचप्रमाणे आपण अजून एक विनंती आहे
की या गावाने या मतदान केंद्राने चालू असलेल्या इलेक्शनमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी केली. या परिसराच्या वतीनं जुन्नर आंबेगाव आणि संगमनेर अकोले या परिसराच्या वतीनं ही मातृसत्ताक गाव म्हणून येणारी वार्षिक सभा आपण ब्राह्मणवाड्यात घ्यावी आणि सर्वांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वागत करावं अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक असं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद. कार्यक्रमासाठी सन्माननीय शरददादा बोडके, दत्ता शेठ बोडके, अमोल शेठ बोडके, मंगेश शेठ इतापे, त्याचप्रमाणे पांडुशेठ मोरडे, सातपुते आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याचप्रमाणे भाऊसाहेब भोर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत असताना मात्र ज्या शिलेदारांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी थोडा वेळ होईल, पण त्यांचा सन्मान होणं आम्ही उचित या ठिकाणी समजतो. कारण ज्यांनी जीवाचं रान करून या निवडणुकीमध्ये दिवसभर धावपळ केली अशा सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. प्रथमतः सन्माननीय संजय शेठ फलके, चेअरमन गोपाळ दूध उत्पादक संस्था मुळेरा. चला क्रमाक्रमाने यायचे आणि सर आपण कोणीतरी ऍडव्होकेट के बी हांडे आपण सर्वांचा या ठिकाणी सत्कार करायचा. या चला चला फटाफट कार्यकर्त्यांनी यायचंय. सुदाम मामा शिंदे, विजय हांडे, सुदाम शिंदे, विजय हांडे, आमचे सुमित दादा ज्यांनी स्टार प्रचारक गावचं काम केलं, सुमित जाधव, सचिन आरोटे, शांताराम आरोटे, विजय आरोटे, विनायक गायकर. सर्वांनी पटपट यायचं, अधिकचा वेळ न घालायचा आहे. विनायक गायकर, भगवान गायकर, रावसाहेब गायकर, बबन आरोटे, विजय आरोटे, धोंडीभाऊ मंडलिकांना विनंती आहे. त्याचप्रमाणे गणेश गायकर, भगवान आरोटे. चला सर्व कार्यकर्त्यांनी सामूहिक सत्कार या ठिकाणी होतोय. भगवान शेठ आरोटे, अविनाश जाधव, अविनाश आरोटे, अशोक शेठ हेळवंडे, दिगंबर शेठ आरोटे, सीताराम बाबा आरोटे, बाळूदादा रंगनाथ आरोटे, विनायक गायकर, विनायक शेठ चला, रामदास आरोटे, आमचे धाकटे बंधू, शांताराम फलके, लघु भीमाजी आरोटे, काशीनाथ आरोटे, चव्हाण मामा पुढे फोटो घ्या. चव्हाण मामा तरुणाला राजवेल असं काम सन्माननीय चव्हाण मामाने केलेलं आहे. चव्हाण मामा, विजय भीमाजी आरोटे, बाळशीराम फलके, प्रशांतजी फलके, मनीष शिंदे, डॉक्टर मनीष शिंदे, दीपक दादा आरोटे, भाऊसाहेब गायकर, हरिभक्त पारायण संपत महाराज पाबळे, प्रशांत फलके सोरे चला, बाळू सतुभाऊ आरोटे आणि ब्राह्मणवाडा गावचे माजी उपसरपंच माननीय आमचे नानाश्री कारभारी बाबू आरोटे. आपल्याला विनंती आहे गोकुळ आरोटे या नाना या ना, आलंच पाहिजे. प्रशांत फलके, सन्माननीय पोपट हंडे, संकल्प आरोटे, आमचे पुतणे, नामदेव हांडे, शिंदे माथ्यावरचे आमचे एक तरुण कार्यकर्ते धडाडीचे प्रसिद्ध गाणामालक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अक्षय आरोटे. आपल्याला विनंती आहे आपण सन्मान घेण्यासाठी यायचंय.
जाचकवाडीमधून सन्माननीय महेंद्र फापाळे, माजी उपसरपंच जाचकवाडी, रुपेश फापाळे, बंटी फापाळे, निलेश फुलवळे, अमोल फापाळे, अनिल फापाळे, अक्षय आरोटे. चला अक्षय, प्रसिद्ध गाडा मालक अक्षय आरोटे, बाबू आरोटे, अक्षय आरोटे, अक्षय म्हणजे बाबू, बाबू ये. प्रशांत फलके सोयरे काय आहे असा मान नाही घेऊ. मुरलीधर गुंजाळांना विनंती आहे. शासनाचा उत्कृष्ट शेतकरी, प्रगतशील शेतकरी ज्यांनी पुरस्कार मिळवलेला आहे ते मुरलीधर शेठ गुंजाळ. अमोल शेठ बोडके आणि गणेश शिंगोटे. सन्माननीय सुरेश बबन गायकर, भाऊसाहेब बोर आणि बाळासाहेब जाधव. सन्माननीय संपतजी हंडे, अख्खा संगमनेरची धुरा ज्यांनी वाहिली ते संपत हंडे. जनार्दन गवांदे, सन्माननीय माजी संचालक के फापाळे साहेब, आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. शरद शेठ बोडके या, अमोल शेठ बोडके. के फापाळे मान ना घेऊ, ब्राह्मणवाडा आहे असं काय करता. या या या. आणि यानंतर खरं म्हणजे ज्यांचा सत्कार विशेष असा करायला पाहिजे, माननीय बाळशीराम शिंदे, यशो मंदिर मध्ये ज्यांनी मुख्य प्रवर्तक म्हणून प्रवर्तक मंडळामध्ये ज्यांनी काम केलं ते ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र माननीय बाळशीराम शिंदे. आपणाला विनंती आहे, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय अंकुश भाऊ आरोटे टेलर, मुंबईवरून गावामध्ये आपलं बसस्थान बसवलेले. त्याचप्रमाणे सन्माननीय सावळेराम लांडगे, अर्जुन गायकर, सन्माननीय मंगेशजी इथापे, मंगेश शेठ इथापे, दत्ता शेठ बोडके. दत्ता शेठ जरा सॉरी चुकून राहिलं नाव, दत्ता शेठ बोडके. या ठिकाणी अशोक फुलवडे. जरा थोडासा आम्हाला उशीर होतोय पण ज्या कार्यकर्त्यांनी खरं म्हणजे काम केलंय त्यांचा या ठिकाणी गौरव होणं उचित मानतो आम्ही. त्याचप्रमाणे यशो मंदिर सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक आणि मोठ्या मनाने आपली उमेदवारी यांनी मागे घेतली ते ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र ऍडव्होकेट किसनराव कर्डिले. आपणाला विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. सन्माननीय किरण गायकर, गोविंद जाधव, बबन गणपत गायकर, बीजी गायकर, चला आता आपण या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सन्माननीय प्रथमतः या ठिकाणी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज जाधव आपल्याला विनंती आहे की आपण प्रथम शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं आपण यशो मंदिर सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई या संचालक मंडळाला भरघोस मताने निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व सभासदांचं हितचिंतकांचं मनपूर्वक
हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक आभार मानतो. यशोमंदिर पतसंस्था ही 1979 सालापासून या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यासाठी मधुकर दादा गायकर आणि सगाजी उल्लोळे साहेब यांच्या नेतृत्वाने मुंबईमध्ये या ठिकाणी सुरू झाली आणि मुंबईमधल्या माणसाला आर्थिक सहाय्य मिळावं, कुठंतरी थोडासा पैशाचा आधार मिळावा या हेतूनं या मंडळींनी ही संस्था आपल्या सर्व गावकऱ्यांना, नातेवाईकांना, हितचिंतकांना बरोबर घेऊन मुंबईमध्ये स्थापन केली आणि बघता बघता या वेलीचा आज वटवृक्ष झाला आणि या वटवृक्षाची कार्याची धुरा आपण सर्वांनी या सर्व उपस्थित असलेल्या स्टेजवरच्या संचालक मंडळाच्या हाती सोपवली. त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या वतीनं या यशोमंदिर सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला आपण या मंचकावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. संचालक सन्माननीय अंकुश शेठ गोडके आणि सन्माननीय मंगेश शेठ हंडे, आपल्याला विनंती आहे की आपण दोघांचा या ठिकाणी सन्मान करायचा. जे या दोघांनी प्रचार प्रमुख म्हणून धुरा वाहिली ब्राह्मणवाड्यामध्ये आणि ज्यांचा आपण कार्यकर्त्यांचा सन्मान केला, यांच्या नेतृत्वाखाली या मंडळींनी काम केलं म्हणून यांचा सन्मान या ठिकाणी खरं म्हणजे या कार्यकर्त्यांचा सन्मान होतोय. बांधा शेठचे बाचे मनोज गायकर यांनी सुद्धा अत्यंत चांगलं काम या निवडणुकीत केलंय, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी यांचा सन्मान जाणीवपूर्वक, कारण त्यांनी मला सांगितलं यांचा आम्हाला सत्कार करायचा आहे, या मंडळींनी सांगितलं म्हणून जाणीवपूर्वक ब्राह्मणवाडाकर सोडून या ठिकाणी सन्मान केलेला आहे. अगोदरच अशी सूचना होती आम्हाला. असो यशोमंदिर सहकारी पतसंस्थेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये झालेल्या संस्थापक पॅनलच्या घवघवीत यशाबद्दल प्रथमतः मी माझ्या श्रीकृष्ण पतसंस्था व श्रीकृष्ण दूध संस्था या दोन्ही संस्थांच्या सर्व संचालकांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रथमतः मी सर्व संचालक बॉडीचं या संस्थापक पॅनलचं मनापासून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या संचालक मंडळाला खऱ्या अर्थाने आपण संस्थापक पॅनलने या संस्थापक पॅनलसाठी आमच्या सचिन आणि भारत आरोटे सर यांनी आपण इथं कुणीही नसताना एवढं कष्ट घेतले, प्रत्येकाच्या घरोघर गेले, प्रत्येक सभासदाला जाणीवपूर्वक आपल्या संस्थापक पॅनललाच का निवडून द्यायचं एवढं जाणीवपूर्वक सांगितलं आणि सर्व मतदारांनी देखील यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आपल्या संस्थापक पॅनलला अतिशय मोठ्या फरकाने निवडून दिलं. याबद्दल मी सचिन आणि आमच्या सचिनच्या या कामाबद्दल जेव्हा आमदारकीचं निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये गायकर साहेबांनी ज्यांचं कौतुक केलं, गायकर साहेब म्हटले मी तालुक्यात सर्वत्र फिरलो पण सचिन सारखं काम मला अक्षरशः कुणाचंच दिसलं नाही. म्हणून या आमच्या सर्व सचिन असेल, आमचे सचिन आम्हाला मदत करणारे मंडलिक मामा असतील, पुन्हा शांतानाना असतील, हे सर्वजण या सर्वांनी सचिनला अतिशय उत्तम साथ दिली आणि आम्ही अतिशय उत्तम प्रकारचं काम करू शकलो आणि आपल्या या संस्थापक पॅनलला निवडून आणू शकलो. याबद्दल मी सर्व आमच्या टीमला धन्यवाद देतो आणि थांबतो आणि आपल्या या सर्व संचालक मंडळाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.
संपूर्ण महाराष्ट्र घडला ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या 32व्या वर्षी निधड्या छातीनं ज्यांनी मृत्यूला झुंज दिली ते छत्रपती संभाजी महाराज. शिवरायांना ज्यांनी घडवलं, वाढवलं, स्वराज्याची प्रेरणा दिली त्या राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालते, राज्यव्यवस्था चालते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज आपल्या ब्राह्मण गावच्या ऐतिहासिक आणि या पवित्र भूमीमध्ये यशोमंदिर पतसंस्थेच्या संस्थापक पॅनलच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच विजयी उमेदवार, त्याचप्रमाणे या संस्थेचे आजी माजी संचालक, त्याचप्रमाणे या ब्राह्मण गावचे सर्वच संस्थांचे आजी माजी सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, खरं तर निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, परंतु निवडणुकीमध्ये कुठल्या पॅनलच्या पाठीमागे उभं राहायचं, कुठल्या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहायचं हे महत्त्वाचं असतं. ज्या उमेदवारांचं काहीतरी विजन असेल, ज्यांचं गावासाठी काहीतरी कर्तृत्व असेल, ज्यांची काहीतरी ध्येय धोरणं ठरलेली असतील, अशा उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहायचं असतं. फक्त एक गट एका बाजूला गेला म्हणून आपण दुसऱ्या गटात जायचं असं नसतं. आणि ह्या उमेदवारांचं आपल्यासाठी काहीतरी योगदान आहे म्हणून आपण सर्वजण एकत्र आलो, आपण सर्वजण यांच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल ब्राह्मणवाडा आणि ब्राह्मणवाडा परिसरातील सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी या निवडणुकीमध्ये या सर्व विजयी उमेदवारांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर निवडणुकीसाठी काळ खूप थोडा होता, एक 6 दिवसाचाच प्रचाराचा वेळ होता. या प्रचाराच्या 6 दिवसाच्या वेळेमध्ये 3 दिवस संध्याकाळी दररोज पावसाचं वातावरण होतं. या पावसाच्या वातावरणात देखील सर्वच माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी, माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा प्रचार केला. त्याबद्दल एकदा त्या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. असो, मी तुमच्या सर्वांना एक विनंती करतो, यापुढे विरोधकांनी बराच प्रचार केलाय, आपल्या विरोधात अपप्रचार केलाय, त्याचाही विचार करून आज आपल्याकडून इथून पुढची कामगिरी अतिशय चांगली व्हावी आणि पुढच्या वेळेस पुन्हा एकदा इथून पुढची ही संस्था आपल्या हातात राहावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सर्वप्रथम यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे आपले 17च्या 17 उमेदवार विजयी झाले त्यांच्या त्या विजयाबद्दल या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस या निवडणुकीच्या प्रचाराचा आपण या ठिकाणी या मंदिरामध्ये प्रचार सभा घेतली त्यावेळेस वाळून साहेब मी तुम्हाला शब्द दिला होता की माझ्या गावामध्ये 80% मतदान घडून आणण्याची आमची जबाबदारी आहे आणि 100% आम्ही ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडली. आमचा शब्द आम्ही राखला. आता काम करण्याचं पुढचं काम तुमचं आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस प्रचार करत असतो वेगवेगळ्या पद्धतीचा प्रचार खालच्या पातळीवर केला गेला, परंतु निवडणुका म्हटलं या सगळ्या गोष्टी येणारच, त्या काय मनाला लावून घ्यायच्या नाही. कारण प्रचार विरोधक नसेल तर आपण सुद्धा चांगलं काम करू शकत नाही. ब्राह्मणवाडा गावाबद्दल सुद्धा काही आमच्या बांधवांनी सभासदांनी विष पेरण्याचं काम केलं, नको ती टीका केली, परंतु ती काही आम्ही काही मनावर सिरियसली घेतली नाही. आम्ही आमचा वेळ त्या सभासदापर्यंत जाऊन प्रचार करण्यामध्ये घालवला आणि त्याचं फळ आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे. वास्तविक पाहता ज्या पातळीवर ही निवडणूक व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही, परंतु सभासद, मतदार, ग्रामस्थ या सगळ्या लोकांनी एक विचार केला की ह्या संस्थेचा जर विकास करायचा असेल, ही संस्था जर देशाच्या पातळीवर न्यायची असेल तर निश्चितच हे संस्थात्मक मंडळच या ठिकाणी हे करू शकतं आणि आपल्याला एकतर्फी विजय या लोकांनी मिळवून दिला. त्याबद्दल या सर्वांचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. त्या ठिकाणी आपण काम करत असताना ज्यावेळेस आपण निवडणुकीमध्ये शब्द देतो, अनेक शब्द लोकांनी दिले, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, परंतु वास्तविक पाहता ज्यावेळेस आपण प्रचारामध्ये शब्द देत असतो काही सुज्ञ सभासद त्या शब्दांची त्या ठिकाणी वाट पाहत असतात का यांनी हा शब्द पूर्ण केला का नाही. मी आपल्या सगळ्या संचालक मंडळाला विनंती आहे की आपलं काम तुम्ही असं करा की त्या ठिकाणी पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचार करावा लागणार नाही, असं काम तुम्ही त्या ठिकाणी करून दाखवा. आणि निश्चितच तुम्ही सगळेजण अतिशय कर्तव्यदक्ष आहात, या ठिकाणी त्याच्यामध्ये शंका नाही.
त्यामुळे तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने कराल याच त्या ठिकाणी अजिबात माझ्या मनामध्ये काही शंका नाही. त्याचप्रमाणे संचालक मंडळाने मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ज्या चुका केल्या त्या चुका आपल्याला सुधारायच्या आहे. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही चुका झाल्या असतील, त्याचप्रमाणे जर काही वैयक्तिक गरजा असतील किंवा तुमच्याकडे आलेल्या फाईल असतील, या फाईल जर दीड महिना 2 महिने राहिलेल्या असतील तर त्या ठिकाणी वाळून साहेब मी या ठिकाणी महत्त्वपूर्ण ही गोष्ट सांगतो की जो माणूस कर्ज काढतो त्याला कुठेतरी अडचण आलेली असते आणि अडचण भागवण्यासाठी आपल्याकडे येत असतो. त्याच्या फाईलचा निपटारा आपल्या पातळीवर आपण कमीत कमी वेळेमध्ये केला तर त्या ठिकाणी तो कर्जदार पुन्हा आपल्याकडे येतो, आपले व्यवहार वाढतात आणि संस्थेच्या त्या ठिकाणी त्या सगळ्याच बाबतीमध्ये प्रगती त्या ठिकाणी होत असते. परंतु ज्या वेळेस आपल्याकडे फाईल आल्यानंतर आपली फाईल जर दीड महिना पडून राहिली तर त्या कर्जदाराची अवस्था अतिशय वाईट होते. मी तुम्हाला मुद्दामून एक उदाहरण सांगतो की मी त्या कर्जदाराचं नाव या ठिकाणी सांगत नाही, त्याला जामीनदार मी होतो. 25 लाख रुपयाची त्यांनी फाईल टाकली. 25 लाखाचं कर्ज त्याने त्या ठिकाणी मुदतीच्या आधी फेडलं. त्याच्यानंतर त्याने 65 लाखाची फाईल काढली. परंतु त्या बिचाऱ्याची मंडळी त्या ठिकाणी त्याची पत्नी मुंबईला आपल्या पंतनगरच्या शाखेमध्ये 3 तास बसून राहिली. पण सन्माननीय अध्यक्षांना त्या ठिकाणी आम्ही फोन करायचं ही महिला आहे, अध्यक्ष सांगायचे मी मंत्रालयात 5 वेळा फोन केला साहेब, काय उत्तर आलं मी मंत्रालयात आहे. म्हणजे तुम्ही त्या कर्जदारापेक्षा तुम्ही स्वतःच्या कामाला महत्त्व दिलं आणि जर दिवसभर तुम्ही मंत्रालयात थांबले असतील तर तो 65 लाखाचा कर्जदार तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी दिसते. परंतु या पुढच्या काळामध्ये त्यांनी ज्या चुका केल्या ह्या चुका आपल्याला सुधारायच्या आहे आणि निश्चितच आपण ते काम करावे यात शंका नाही. आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या बसलेले आमचे जे मतदार असतील, सभासद असतील, या बिचाऱ्यांनी मनापासून कोणत्याही गोष्टीची लालसा न बाळगता आम्हाला अतिशय चांगली साथ दिली त्याबद्दल या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यशोमंदिर सहकारी पतसंस्थेच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी जी निवडणूक पार पडली त्या निवडणुकीची जी निवडणुकीमधले आपल्या संस्थापक पॅनलचे प्रमुख आणि या संस्थेचेही संस्थापक आदरणीय मधुकर दादा गायकर आणि त्यांची सर्व टीम. खरं म्हणजे आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे काही सांगितले ते तसंच्या तसं सर्व भाषणं मी अडॉप्ट करतो, त्यामुळे वेळ वाचेल. सहकाराबद्दल तुम्हाला वेगळं सांगायला नको. सहकारामध्ये सरकार बदलण्याची ताकद एकेकाळी होती आणि ही सर्व ताकद ह्या अशा मंडळीने आणली होती. साहेब, आम्ही काही काम केलं म्हणून तुमच्यावर काही उपकार केले नाहीत. खरं म्हणजे तुम्ही पॅनलच असा दिला का तुम्ही एवढी नामचीन माणसं दिली की आम्हाला तुमच्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही आणि म्हणून तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून आला. मी अकोले तालुक्यात आपली जी काही शाखा आहे अकोल्यामध्ये त्या शाखेच्या संदर्भामध्ये काम केलं. काम करताना सर्व कार्यकर्त्यांचं खरं ते माहेरघर आहे आणि कार्यकर्त्यांची पंढरी असलेल्या त्या ठिकाणी काम करताना काही अडचणी निश्चितच आल्या. अनेक तालुका स्तरावरील कार्यकर्ते या संस्थेच्या म्हणजे आपल्या पॅनलच्या विरोधामध्ये उतरले होते, परंतु त्यांना एकच सांगितलं, तुम्हाला संस्था माहीत आहे काय? आणि संस्था माहीत असेल तर ती संस्था स्थापन कुणी केली, वाढवली कुणी आणि त्या संस्थेने 5 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपलं काय कार्याचा ठसा उमटवला हे तुम्हाला माहीत आहे काय? हे तुम्हाला जर काहीच माहीत नसेल तर कुणाच्या तरी ऐकण्यावरून विचाराचा संघर्ष न करता तुम्ही केवळ अविचाराने विरोधासाठी विरोध करत असाल तर तो तुमचा टिकणार नाही. म्हणून अनेकांना सांगितलं का ह्या संस्था आर्थिक संस्था आहे, आर्थिक संस्थेमध्ये कुणी राजकारण करू नये. असं जर राजकारण संस्थांमध्ये केलं तर संस्थांची परिस्थिती काय होते हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपली यशोमंदिर संस्था ताटमानेने महाराष्ट्रात उभी आहे. याला कारण यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने त्या संस्थेची धुरा सांभाळलेली आहे. आणि म्हणून सहकार्याला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. इलेक्शन म्हटलं की विरोध हा असतोच, पण विरोध करताना त्या विरोधाला काही स्टँडर्ड असावं, काही दर्जा असावा, काही विचार असावा. तर काहींनी पातळी जरी सोडली असली तरी दादा आणि सर्व तुम्हाला सांगू शकतो, काय सांगू इच्छितो की ज्यावेळेस असाच एक गुरु होता, तुमच्यासारखा चांगला गुरु होता, सहकारातले अनेक तालमीतला गुरु होता तो, अनेक मल्ल त्यांनी तयार केले आणि अनेक मल्ल तयार केल्यानंतर अनेक त्या मल्लांनी आणि त्यांच्या शिष्यांनी सुद्धा अनेक कुस्त्यांचा फळ जिंकला, गाजवला. आणि मग त्या शिष्याला अशी उर्मी आली का म्हणे मी आता जगत जिंकता झालो, माझी आता लढाई करायची, आता सगळ्यांबरोबर लढाई करून झाली, पण गुरु महाराज मला आता तुमच्याबरोबर लढाई करायची इच्छा आहे.
ते गुरु म्हटले, अरे शिष्या, तू मी आता म्हातारा झालोय, तू तरुण आहेस, तू कशाला माझ्याबरोबर करतो? आणि तू माझ्याबरोबर नाही, आता एवढं मला तुझं अभिमान आहे तर तू सगळ्या कुस्त्यांचा फळ जिंकला, आता तू माझ्याबरोबर कुस्ती खेळू नको. नाही नाही, असं कसं, मी तुमच्याबरोबरच कुस्ती खेळणार, तुमच्याबरोबरच कुस्ती खेळणार. आणि फार आग्रह केला. आणि मग गुरुजी तयार झाले, गुरु, आणि म्हटले चल मग एकदा खेळू. आणि ज्या वेळेस त्या कुस्तीच्या आखाड्यात आणि मैदानात उतरले, अगदी पापणी न पाडण्याच्या म्हणजे अगदी क्षणार्धात त्या गुरुनं त्या शिष्याला चितपट केलं. आणि मग शिष्य चिडला, असं का केलं, असं का केलं? गुरु हा डाव तुम्ही मला सांगितला नाही, हा डाव मला सांगितला नाही. त्यावेळेस ते गुरु म्हटले, बाबा रे, तुझ्यासारख्या शिष्यांसाठी हा डाव राखून ठेवला होता. आणि म्हणून तुम्ही जी काही ही लढाई जिंकली, हे सगळ्यांना सगळं स्वातंत्र्य दिलं, तुम्ही त्यांना मोठं केलं, तुमच्या पॅनलमध्ये निवडून आणलं, निवडूनच नाही आणलं तर त्यांना नेतृत्व दिलं. आणि असं असताना तुमच्याच विरुद्ध त्यांनी दंड थोपटले. आणि मग गुरुंना मग नंतर दादा तर म्हणतो ते मला उभंच राहायचं नाही, मला उभंच राहायचं नाही. परंतु सगळ्या ह्या लोकांनी त्यांना आग्रह केला, दादा हे तुम्ही लावलेलं रोपटं आहे, हे आपल्याला जपायचं आहे, आम्ही तुमच्या साथीला आहोत. आणि म्हणून दादा तयार झाले. आणि मग दादा तयार झाल्यानंतर मग आम्ही सर्व चेहरे पाहिले. आमच्या एस आरोटे, सीताराम आरोटेंनी मागच्या वेळी प्रचार सभेमध्ये सगळ्यांची ओळख करून दिली, बऱ्याच जणांची ओळख होती. पण जे तुम्ही जे काही निवडणुकीतले जे काही उमेदवार निवडले तेच एवढे चांगले होते, क्वालिटीचे होते का यांच्या हातामध्ये आपली सत्ता आणि आपली आर्थिक सत्ता दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं आम्हाला सर्वांना वाटलं. आणि म्हणून ब्राह्मणवाड्याचा तर फार इतिहास मोठा आहे. ब्राह्मणवाडा हा सहकारानेच मोठा झालेला आहे. या ब्राह्मणवाड्याने जिल्ह्याचंच नाही तर राज्याचं नेतृत्व केलेलं आहे सहकारामध्ये. आणि अशा सहकारातल्या आमच्या कार्यकर्त्यांना वेगळं सांगायची गरज पडली नाही. आणि म्हणूनच आमचा सचिन असेल, आमचे भारत सर असतील, आमचं संजू, म्हणजे अनेक, आता सगळे नावं जर घेतली नाही, एखाद्याचं चुकलं तर म्हणून माझं नाव नाही घेतलं, अगदी सर्व टीमनं फार सुंदर काम केलं. आणि हे काम करत असताना तुम्ही सुद्धा आमच्यावर जो विश्वास दाखवला ना, तो फार महत्त्वाचा आहे. ब्राह्मणवाडा गाव आहे, एवढी मतदार संख्या आहे, आपल्यातला कुणीतरी प्रतिनिधी तिथं पाहिजे असं वाटणं तुम्हाला साहजिक होतं. आणि वाटलं असतं तर आम्हाला आश्चर्य वाटलं नसतं. तरी पण तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर जो काही विश्वास टाकला, हा विश्वास म्हणजे हे तुमचं मोठेपण सुचवतो का आम्ही आमचं पाहून घेतो. आणि आम्ही तुम्हाला सांगतो, इथे 54% मतदान झालं. आणि 2 नंबरचं टक्केवारीच्या भाषेतच सांगायचं तर अकोल्याला मतदान झालं. अकोल्याला सुद्धा 47-48% मतदान झालं. आणि हे मतदान अगदी घरून करून आणलं. नंतर आम्ही असं केलं का जे काही आपले सर्व जे काही शहरामध्ये जे काही लोक राहतात की ज्यांना प्रचार यंत्रणेची गरज नसते, अशांना आव्हान केलं, त्या विचारांनी चांगलं मतदान केलं. आणि बहुसंख्येनं मतदान अकोल्यामध्ये सुद्धा झालं. काही टक्के मतदान जे गेलं, परंतु त्यांच्या त्या प्रयत्नाच्या मानाने ते काहीच नाही गेलं. कारण 15 दिवस सर्व कार्यकर्ते, 10-15 कार्यकर्ते गावोगावी फिरत होते, परंतु आउटपुट काही नाही झालं. शेवटी कार्यालाच सलाम असतो. तुमचं कार्य फार मोठं आहे. आणि यशोमंदिर पतसंस्थेचं कार्यक्षेत्र 5 जिल्ह्यांचं आहे. आणि 5 जिल्ह्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल आणि नगर आहे. यामध्ये तुमच्या आपल्या शाखा आहेत. शाखा फार चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे. सहकार्याची परिस्थिती तुम्ही पाहतायत. सहकारामध्ये सरकार बदलण्याची ताकद असताना सुद्धा आज सहकाराची परिस्थिती काय आहे आपल्याला माहीत आहे. इतकंच नाही तर सहकारी कायदा जो 1960 आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ घातलेला आहे. इतकंच नाही तर सहकाराचं एक स्वतंत्र मंत्रालय दिल्लीला तयार करून अमित शहाजी त्याचे मंत्री आहेत. आणि म्हणून अनेक सुधारणा यामध्ये होणार आहे. आणि अनेक कधी हा सहकार टिकवायचा असेल तर आपण शिस्तीत काम नाही केलं तर कधी काही लोक सहकार मोडायला बसलेले आहेत. परंतु मला माहित आहे हा ग्रामीण भाग सहकारावर तरला आहे. मग ती सहकारी सोसायटी असेल, गोकुळनी सांगितलेली सहकारी दूध डेअरी असेल, त्याचप्रमाणे सहकारी बँक असेल, सहकारी दूध संघ असेल, सहकारी साखर कारखाना असेल, या सर्व संस्था आहेत या सर्व सामान्यांशी जुळलेल्या आहे. आपल्या प्रत्येक माणसाचं काम सोसायटीत पडतं, दूध डेअरीत पडतं, पतसंस्थेत पडतं, कारखान्यात पडतं, त्याचप्रमाणे दूध संघामध्ये पडतं. आणि म्हणून आपण आपलं जे नेटवर्क आहे हे सहकाराचं नेटवर्क आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र मोठा आहे, म्हणूनच महाराष्ट्र पुरोगामी आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राने आपल्या देशाच्या राजकारणावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटून सहकारातला जो उद्गाता आहे, जो संस्थापक आहे तो अहमदनगर जिल्हा आहे. आणि म्हणूनच हे सर्व शक्य आहे. आणि याच्या
खऱ्या अर्थाने ही यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील किंवा पद्मश्री विठ्ठलरावजी विखे पाटील असतील, यांच्या विचारांची कास धरून तुम्ही जी काही संस्था या महाराष्ट्रामध्ये चालू आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हाला निश्चित तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही सांगावं, आम्ही ऐकावं. निश्चितच संस्था चांगल्या पद्धतीने काम करेल. तुमचे 17 संचालक फार प्रचंड मताने चांगल्या पद्धतीने निवडून आलेले आहे. हा सभासदांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास आहे. आणि ज्या शहरामध्ये जरी टक्केवारीनं मतदान कमी झालं तरी जे जागरूक मतदार आहेत त्यांनी स्वतःहून मतदान केलेलं आहे, ते आपल्या बाजूने केलेलं आहे. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. आतापर्यंत जी आपण प्रगतीची झेप घेतलेली आहे त्यामध्ये आणखी वाढ करण्याची गरज आहे. आज आपला टर्न 700-800 कोटींचा झालेला आहे आणि म्हणून ही संस्था काही लहान राहिलेली नाही. सर्वसामान्यांचे संसार उभं करण्याचं काम खऱ्या अर्थाने या संस्थेने केलेलं आहे आणि म्हणूनच तुमच्यावर तो विश्वास टाकलेला आहे आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवा याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा एकदा पुढल्या 5 वर्षासाठी तुमच्या तुमच्या कार्याला निश्चितच मी शुभेच्छा देईन. आमचं काही सहकार्य लागलं तर निश्चितच आम्ही करू, त्याबद्दल निश्चिंत राहा. आणि मग सहकाराशिवाय आपल्याला, कारण म्हणजे तुम्हाला सभासदांना तुमची गरज आहे म्हणून हातात हात घालून हा सहकार असाच वाढत जावो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील 5 वर्षासाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. जय. तर गाव म्हसवंडी आहे, पण मला असं वाटतं की दुसरं गाव आहे माझं ब्राह्मणवाडा आहे. कारण सन 2007 ते 14 या कालावधीमध्ये मी संचालक होतो. त्या पिरियडमध्ये मला जे बामणकरांनी, दादांनी आणि भामदास शेडारोटे यांनी जी ताकद दिली ती मी आजही विसरू शकत नाही. आणि यावेळेस देखील खरं तर मी संचालक पदाचा फॉर्मसुद्धा भरणार नव्हतो, पण फॉर्म भरण्याचं सगळं श्रेय जे आहे ते मी ब्राह्मणाकरांना देईल. भामदास शेडारोटे असतील, सीताराम डावटे असतील. मी फॉर्म भरल्यावरती त्याचं शिक्कामोर्तब नक्कीच आमचे नेते रवींद्रजी इसापे यांनी केलं, पण त्याचं खरं सुरुवात ही या ठिकाणी ब्राह्मणाकरांनी केली. त्यामुळं मी ब्राह्मणाकरांचा आभार मानेल तेवढं थोडंच आहे. या ठिकाणी 2 वर्षापूर्वी या संस्थापक पॅनलच्या विजयाची मोडकट रोवली गेली, रणशिंग फुंकलं गेलं आणि या ठिकाणी आपण फक्त आज विजयी सभा आहे. म्हणजे असं म्हणतात की ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड. या ठिकाणी या ब्राह्मणाकरांनी आम्हाला बोलवलं, या ठिकाणी प्रेमाची साथ दिली, सत्कार केला. याबद्दल मी ब्राह्मणाकरांचं फार ऋणी आहे. या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्व ब्राह्मणाकरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय सरकार. नमस्कार सर्वांना. नतमस्तक होऊन आज संस्थापक पॅनलच्या वतीने आपण सर्व उमेदवारांचा जो सत्कार केला, या सत्काराला सर्वजण आपण सर्व सभासद आणि कार्यकर्ते यांचा हा विजय आहे. माझा आमचा नसून सर्व उमेदवारांचा नसून हा जो विजय आहे हा सर्व सभासदांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. आणि मी आपल्याला आश्वासित करतो की आम्ही जास्तीत जास्त संस्थेच्या हिताच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आपण आम्हाला इथे बोलवून आमचा सत्कार केला त्याबद्दल आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आपल्या संचालक मंडळाच्या वतीने आपले आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. मामाच्या गावात बोलायला उभा आहे आणि सीतारामने मगाशी सांगितलं कळायला लय मामा आहेत. मामा आणि मावशाले आहेत त्याला भाग्य लागतं. सीताराम म्हणून आहेच भाग्यवान मी. तर आपल्या ब्राह्मणवाडीकरांनी आम्हाला भरभरून दिले. ब्राह्मणवाडा असं भोजगरी, वनकुटं, कोठं गावाच्या पातळीवर जुन्नर तालुक्यात आपण कुठंच कमी पडलो नाही. प्रचंड विश्वास तुम्ही आमच्या सर्वांवर दाखवला आहे. आमची जबाबदारी वाढलेली आहे. माननीय भारत आरोटे सर, गोकुळ आरोटे आणि ॲडव्होकेट हंडे साहेब यांनी खूप मोलाच्या सूचना केलेल्या आहेत. सहकाराबद्दलची आव्हानं पण त्यांनी बोलून दाखवलेली आहे. गोकुळ आरोटे यांनी श्रीकृष्ण डेअरीच्या स्थापनेच्या वेळची परिस्थिती सांगितली. LB आरोटे साहेब मुंबईला आले होते. काही कर्ज या यशोमंदिरांनी दिली, धाडस करायचं होतं. काही आमच्यातले सहकारी विरोध करत होते, पण मी LG साहेब, MS दादा यांनी सांगितलं नाही कर्ज द्यायची, आपल्या गावात डेअरिंग करायची. ती कर्ज दिली, ती कर्ज वसूलही झाली आणि श्रीकृष्ण डेअरी फोपावली, मोठी झाली. आपण मागच्या मीटिंगमध्ये बोलला होता की ब्राह्मणवाडा दूध मुंबईत का नको जायला. मी म्हणत ब्राह्मणवाडा दूध 7 समुद्रापलीकडे गेलं पाहिजे आणि त्यासाठी यशोमंदिरसारख्या संस्थेनं काहीतरी भरभक्कम काम आपल्या झालं पाहिजे असा प्रयत्न आमचा राहील. त्याचबरोबर इथं मुरलीशेठ गुंजाळ आलेले आहेत, त्यांनी सुद्धा खूप मोलाच्या सूचना केल्या. मित्रो,
आपल्याला यशोमंदिरच्या माध्यमातून तुम्ही मला पण या सगळ्या मंडळींनी परत एकदा संधी दिली, आपल्याबरोबर कामाला घेतलं, मामांनी मला मांडीवर घेतलं आणि एवढं मांडीवर घेतलं का मधुकर मामांना मत आहेत 8,656 आणि दिनेशला मत आहेत 8,654. एवढं म्हणजे कट टू कट मामाने वाचाला सांभाळलं. त्याच्याबद्दल सर्व मामा परिवाराला ब्राह्मणवाडेकरांच्या समोर मी आणि माझं सर्व सहकारी नतमस्तक होतो. आपण जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवण्याचा मी आणि माझे सर्व सहकारी मनापासून प्रयत्न करू. आणि यशोमंदिरच्या माध्यमातून मी BG साहेबांशी वगैरे बोललो, MS दादांशी बोललो की आपण काहीतरी शासनाकडे जे आपल्या थोडेफार आहेत परिचय आहेत, आपले कार्यकर्ते आहेत, हांडे साहेब तुम्ही आहेत, तुमचं मार्गदर्शन आहे, शासनाच्या कडून काहीतरी भव्य दिव्य मिळवून आपण काहीतरी आपल्या परिसराच्या आणि यशोमंदिरच्या म्हणजे केसरी तुरा जसा आपल्याला लागेल असं काहीतरी भव्य दिव्य उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी शासनाकडून काय मिळवता येईल यासाठीचं नियोजन आम्ही करतोय. सिडकोच्या माध्यमातून MMA कडून एखादा मोठा भूखंड मिळवून तो डेव्हलप करता येईल का, अनेक योजनांच्या बाबत BG गायकर साहेबांची चर्चा झालेली आहे. मी पुन्हा एकदा समस्त ब्राह्मणवाडेकरांच्या चरणांशी मी आणि माझे सर्व सहकारी नतमस्तक होतो. आपले हे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या. आपले आशीर्वाद हेच आमचं सामर्थ्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ब्राह्मण ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, परिसरातली सर्व 10 गावांना मिळून आज हा कार्यक्रम उपस्थित झाला. या कार्यक्रमासाठी आपण ज्यांनी सहकार्य केले त्या सहकार्यांचं सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांचं सभासदांचा आभार मानतो. आणि मला 2 शब्द बोलायचे चान्स दिला. मी बोधरी ग्रामस्थांतर्फे ब्राह्मण ग्रामस्थांतर्फे आभार मानतो. जय हिंद, जय जे 17चे 17 उमेदवार निवडून आले प्रचंड बहुमताने आणि त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सत्कार सोहळा आयोजित केला. त्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या गावातील माजी उपसरपंच भारत सर, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सचिन भाऊ आरोटे, चव्हाण मामा, फलके साहेब, गोकुळ आरोटे, असे अनेक मान्यवर, अनेक कार्यकर्ते आणि आमचे उपस्थित आमच्या पॅनलचे प्रमुख आदरणीय MS दादा, त्याचप्रमाणे आमच्या नवनिर्वाचित संचालिका उल्काताई गवांदे, त्याचप्रमाणे रसिकताई गायकर आणि सर्व आमचे संचालक नवनिर्वाचित संचालक मंडळ बंधू, उपस्थित कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं ही विजयोत्सव आहे. आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि त्या निमंत्रण केल्यामुळे आम्हाला या ठिकाणी येणं क्रमपात्रच ठेवतं. कारण या संस्थेचा उगम स्थान आहे ते म्हणजे ब्राह्मणवाडा आणि निश्चितच या संस्थेची स्थापना जी केली ती आदरणीय MS दादा गायकर, खरं उगम स्थान म्हणजे दादा आणि ते संस्थापक म्हणून 1 नंबर त्यांचा आहे आणि म्हणूनच आम्ही या पॅनलला नाव संस्थापक पॅनल निवडलं. कारण हे नाव जरा थोडंसं मागे सरायला लागलं होतं, परंतु निश्चितपणानं सर्वांनीच त्याची दखल घेतली आणि ह्या नावावरती शिक्का मारला. म्हणजे जसं आपण कपशीवर शिक्का मारला म्हणजे संस्थापक पॅनलवरती शिक्का मारला आणि आपण संस्थापक आहोत हे सिद्ध करून दिलं. सर्वांचा मी आभारी आहे. आणि या निमित्तानं नक्कीच या ठिकाणी आमची मिरवणूक काढली, या ठिकाणी फेटे वगैरे बांधून आमचा सत्कार केला आणि निश्चितपणानं सगळ्यांनी आपण अशी आदरणीय आपली उपस्थिती या ठिकाणी ठेवली. मी खऱ्या अर्थाने संयोजकांना आभार मानतो. आणि निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही फक्त एकदाच प्रचार सभेसाठी आलो होतो आणि नंतर भारत सर म्हटले आणि सचिन भाऊ म्हटले, चव्हाण मामा म्हटले, इथं तुम्ही काय थांबू नका, इथं वेळ घालू नका, तुम्हाला पुण्याला जायचं आहे, संगमनेरला जायचं आहे, नवी मुंबई सांभाळा, आम्ही इकडचं गट राखतो. आणि म्हटल्याप्रमाणे नक्कीच त्यांनी कार्यकर्त्यांची जमव माझ्या माहितीप्रमाणे आणि भावनाच्या माहितीप्रमाणे 2 महिन्यापासून यादी तयार केली होती, मला दाखवली पण होती. सगळ्या भागातून कार्यकर्त्यांची नावं आम्ही वाचली होती. आम्हाला माहीत झालं आपण आता निश्चिंत आहे आणि नक्कीच प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आपल्या गावात आहेत आणि म्हणूनच
हे जे 80% मतदान आपल्या बाजूचं झालेलं आहे त्याला कारणच ते आहे. कारण चांगली माणसं आपण ओळखतात आणि चांगलं काम करतात. तुम्हाला खूप खूप मी धन्यवाद देतो, सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. मतदार बंधूंनी आणि आपणही चांगले उमेदवार दिले आणि ते सर्वांना भावले. ब्राह्मणवाड्यातच नाही, प्रत्येक परिसरामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये जिथे जिथे आपल्या शाखा आहे तिथे तिथे आम्ही प्रचार केला. त्या ठिकाणी आम्हाला नवीन नवीन कार्यकर्ते भेटले. स्वतःहून आम्हाला काम द्या, आम्ही काम करतो आणि नक्की काय कुठलंही काम द्या अशा प्रकारची भावना आपल्या या कार्यकर्त्यांनी घेतली. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं ही आजची कालची निवडणूक जी झाली ती कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी हातात घेतली होती असा मला नक्कीच भास झाला. आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की आपला विजय हा नक्कीच आहे. धन्यवाद देतो. महत्त्वाची गोष्ट आहे की निवडणूक झाली, आम्हाला बऱ्याच मान्यवरांनी काही सूचना केलेल्या आहे, सूचनांचा आदर केला पाहिजे. आणि गोकुळ आरोग्याने सांगितलं की काही शेतीपूरक काही असं काही स्कीम करता येतील का, शेतकरी आपण कर्ज देतो आणि ठेवी स्वीकारतो, याच्या पलीकडे आपल्याला जाता येईल का, तर त्याचा नक्कीच आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि 2-4 शासनामध्येच, राज्य सरकारमध्येच फक्त सहकार हे खातं आहे. परंतु आता 2-3 वर्षापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटने ही कन्सेप्ट स्वीकारली, कोऑपरेशन हा वर्ड त्या घटनेमध्ये घेतला आणि सहकार खात्याची निर्मिती झाली. आणि अमित शहा त्याचे केंद्रीय मंत्री आहेत. आणि ती निर्मिती का झाली की या सहकारी संस्थांमधून म्हणजे पणन संस्था असेल, कोऑपरेटिव्ह संस्था असेल, क्रेडिट संस्था असेल, दूध व्यवसाय असेल, अशा प्रकारच्या विविध कार्यकारी असतील, साखर कारखाने असतील, यांच्या मार्फत आपल्याला कसा विकास साधता येईल अशा पद्धतीचं केंद्र सरकारचा हेतू आहे ते डिपार्टमेंट उभं करण्याचा. आणि निश्चितच त्याचं वितरण, त्या स्कीमचं नियोजन जे होणार आहे ते ह्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून होणार आहे. आणि आपल्या सहकारी पतसंस्थेसाठी अशी काही स्कीम असली तर आम्ही सुद्धा अभ्यास करण्यास उत्सुक आहोत आणि त्याचा पाठपुरावा आम्ही इथून पुढे घेणार आहे. तर नक्कीच जे काय आपल्या हाती येईल ते नक्कीच आम्ही स्वीकारू आणि आपल्या पतसंस्थेच्या मार्गातून सभासदांना दिलासा देण्याचं काम नक्कीपणाने करू. या ठिकाणी आम्ही बऱ्याच ठेवींचे व्याजाचे दर कमी केलेले आहेत. निश्चितपणाने 1 कोटीपर्यंत आपण कर्ज देतोय. बऱ्याच सभासदांना माहिती नाही, आपण मुलांसाठी शैक्षणिक कर्ज सुद्धा देतो आहे. तर त्याचाही आपण आमच्या नवीन स्कीम येते त्याचा आपण लाभ घ्या आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी आपल्या संस्थेबरोबर सभासद झालं पाहिजे. आपण एकमेकांना जोडलं पाहिजे, आपलं नेटवर्क वाढवलं पाहिजे आणि आपली विकासाची कामं साधली गेली पाहिजे. आणि सहकार खात्याच्या मार्फत ज्या ज्या काही योजना ज्या सभासदांसाठी लाभदायी ठरतील अशा योजना आपण कार्यान्वित करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. त्याचप्रमाणे जे आपली 600 कोटीची ही संस्था आहे, ह्या 600 कोटीच्या लोकांच्या आमच्या ठेवी आहेत आणि या ठेवींचं आम्ही नक्कीच जतन करणार आहोत. काही घाबरायचं कारण नाही. गेल्या 3 निवडणूकचा निकाल लागल्यानंतर 3ऱ्याच दिवशी एकाच दिवशी 3.5 कोटी ठेवी आपल्या जमा झालेल्या आहेत एका दिवसात. म्हणजे काही लोकांनी सांगितलं 100 कोटी जातील. आमचा निर्धार आहे 100 कोटी आम्ही वर्षात उभे करतो, आणखी वाढवू. कारण का तुमची साथ आणि विश्वास आमच्याकडे. कुणी घाबरायचं काही कारण नाही. 46 वर्षाचा मी साक्षीदार आहे या संस्थेमध्ये. कुणीही डिपॉझिट मागितलं आणि त्याला मिळालं नाही अशी एकही घटना मला ज्ञात नाही. त्याच्यामुळं ठेवी जातील, अमुक येतो, बागुलबा कुणी जर पुढे केला तर त्याला काही अर्थ नाही. आणि निश्चितपणे आपण सगळे आमच्या मागे उभे आहात आणि आमच्याबरोबर कार्य करतात. आमची विनंती राहील नक्कीच आम्हाला मार्गदर्शन करा. आमच्या चुका होत असतील वेळोवेळी त्या आम्हाला सुधारण्याचा आपलं संधी द्या आणि सूचनाही करा. नक्कीच आम्ही योग्य त्या सूचनांचं आम्ही पालन केल्याशिवाय राहणार नाही. आणि दादाने दिलेले संस्थापक पॅनल आहे आणि मजबूत पॅनल आहे आणि चांगलं पारखून दिलेलं पॅनल आहे. सर्व तगडे उमेदवार आहेत. आलं लक्षात. जरी दादांसारखं BR आरोग्य साहेबांसारखं वय झालं असलं तरी मार्गदर्शन, अनुभवाचं मार्गदर्शन आम्हाला लाभतंय आणि त्याची देखील गरज आहे. मी फार वेळ आपला घेणार नाही पण देखील जाता जाता सांगतो खूप खूप आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. चांगलं काम केलं, चांगल्या मंडळींना तुम्ही मतदानातून आपली मतपेटीतून आम्हाला निवडून दिलं आणि चांगली भूमिका घेतली. कुणाच्याही आपण बळी पडला नाहीत आणि निश्चितपणाने चांगलं काम केलं. वडीलधारी मंडळी आमच्या इथे आहेत, त्यांचे आशीर्वाद सुद्धा आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो. आणि मी थांबतो. पुन्हा भेटूया वेळ मिळेल. आणि दुसरी एक सूचना आहे, सूचना म्हणजे मी माहिती सांगतो. या संस्थेच्या पॅनलच्या वतीने
खूप काम करावं आणि खूप मेहनत करावी आणि या मेहनतीचं फळ हे आपल्या सर्वांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आणि हेतूने काम करावं. हे आमचं संचालक मंडळ हे सर्व सभासदांना या संचालक मंडळाच्या वतीने जे सहकार्य करायला आवश्यक आहे ते सर्व सहकार्य करील आणि ते सहकार्य हे संस्थेच्या प्राप्तीसाठी अत्यंत उपयोगी होईल. तरी एवढं म्हणून मी माझं भाषण